उपचारांच्या वेगवेगळ्या पद्धती, यामुळे होणारे आजार, आयुर्वेदाच्या दृष्टीतून कोणती ते पाहूयात. तर ज्यामध्ये गरम व गार वातावरणात एकदम बदल होतात. फार्मास्युटिकल कंपन्यांचे जे ऑफिसमध्ये असतात, जिथं AC असतो, बांधकाम व्यवसायातील लोक जे ऑफिसमध्ये ACमध्ये असतात व पुन्हा गरम वातावरणामध्ये उन्हामध्ये त्यांना बाहेर फील्ड व्हिजिटला जावं लागतं. तर रक्तवाहिन्यांचे आजार यामध्ये प्रामुख्याने येतात. म्हणजे रक्तवाहिन्या पातळ होणं, फुगणं आणि फुटणं. त्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा व्हेरिकोज व्हेन्स हा सुद्धा आजार येतो. म्हणजे मूळव्याध पण होते. रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणं, रक्तवाहिन्या ब्लॉक होणं, कॅन्सर होणं मध्ये हे आजार होऊ शकतात. शरीरातील विविध भागातून रक्तस्राव होणं, मग तो दातांच्या हिरड्यातून होणं, गुदमार्गातून होणं, लघवीच्या जागेतून होणं, ब्रेनमध्ये होणं, आपण अन्ननलिकेच्या जवळच्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यातून होणं, तर हे सुद्धा आजार होऊ शकतात.